नमस्कार. आपण जो 8 डिसेंबर पासून जो उपक्रम करतो आहोत वर्णमाला अक्षर जपाचा, तर त्या बाबतीत काही प्रश्न विचारले जातात की मणक्याचा आजार असेल तर कोणती वर्णमाला आहे, आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणती वर्णमाला आहे, एकाग्रता वाढवण्यासाठी काय करायला हवं. तर या सगळ्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे संपूर्ण वर्णमालेचा उच्चारण करणं, त्याचा जप करणं, 11 वेळा त्याची आवर्तनं करणं आणि ती रोज करणं, नित्य नेमानी करणं, ठरवलेल्या वेळेला करणं आणि त्याच्यातून दिवसभरातला म्हणजे 24 तासातला एक अर्धा तास निश्चितपणे बाजूला ठेवणं. आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, तशी अक्षरं सुद्धा पंचमहाभूतांपासून बनलेली आहेत आणि त्यामुळे या दोन्हीचा संबंध म्हणून आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, एकाग्रतेमध्ये हा बदल होतो हे आपल्याला अनुभवता येतं. हा अनुभव प्रत्यक्ष प्रत्येकाने स्वतःसाठी घ्यायचा आहे. कं खं गं घं ngं चं छं जं झं यं टं ठं डं ढं नं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं सं हं रं क्षं ञं कं खं गं घं ngं चं छं जं झं यं टं ठं डं ढं नं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं सं हं रं क्षं ञं